पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून एक अभिनव संकल्पना 21 जून 2024 रोजी योग दिनानिमित्त राबविण्यात आली। याचे आयोजन संस्थापिका व अध्यक्षा पालवी महिला मंडळ सरचिटणीस भाजपा ठाणे डॉक्टर समीर भारती यांनी केले। योगायोगाने यावर्षी वटपौर्णिमा व योग दिन एकाच दिवशी येत असल्याने महिलांना आपली संस्कृती व योग महत्त्व समजून सांगण्यासाठी हा उपक्रम पालवी महिला मंडळाकडून घेण्यात आला। त्यात महिला आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थित होत्या। यावेळी महिलांना वडाच्या झाडाचे फायदे, त्याचा आपल्या शरीरासाठी होणारा फायदा या गोष्टी देखील सांगितल्या गेल्या। यावेळी ज्योती कदम, उषा वाघ, रुचिता मुळे, शिल्पा जगताप, सुशीला ओझा, श्रुती सावंत, समृद्धी बारे, मिसेस रसाळ, मनीषा कंत, रुपाली हावळे, जयश्री कुभार, कुमुदिनी चौधरी तसेच सर्व पालवी सभासदांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता। हा कार्यक्रम काजूवाडी साईनाथ नगर येथे करण्यात आला। नमस्कार, डॉक्टर समीरा भारती, अध्यक्षा संस्थापिका पालवी महिला मंडळ। सर्वप्रथम तर सगळ्यांना जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा। आज पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून एक अभिनव असा उपक्रम आम्ही राबवला। त्याच्यामध्ये आजच्या दिवशी योगायोगाने वटसावित्री पौर्णिमा आणि योग दिन हे दोन्ही दिवस एकाच वेळेस आल्याने आम्ही वटसावित्रीच्या माध्यमातून वडाचे महत्त्व आणि योगाचे महत्त्व हे आमच्या पालवीच्या सभासदांना आम्ही या ठिकाणी आज सांगितले। त्याचबरोबर त्यांच्याकडनं एक छोटेसे काही योगाचे, प्राणायामचे आणि चक्र ॲक्टिवेशन याचे प्रकार आम्ही करून घेतले की चक्र आपण कसं ॲक्टिवेट करू शकतो आणि निसर्गाशी समतोल राखून आपण आपलं आरोग्य कसं सुदृढ ठेवू शकतो या बाबतीतलं मार्गदर्शन आज आम्ही आमच्या पालवीच्या सर्व सखांना या ठिकाणी केलं आहे। आणि सगळ्यांनी मिळून अत्यंत खेळीमेळीने वडाची पूजा आणि हळदी कुंकू आणि ओटी भरणे हा कार्यक्रम देखील खूप उत्साहात। माझं नाव ज्योती कदम, मी या एरियाचे रहिवासी जिजामातानगर। आम्हा सगळ्यांना मॅडमने आज इथे वटपौर्णिमेनिमित्त बोलवलं आणि आज योगा दिन पण होता। मॅडमने आम्हाला खूप छान सांगितलं योगाबद्दल आणि आम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला इथे आणि आम्हाला खूप छान वाटलं। मॅडमने आम्हाला जी माहिती त्याच्याबद्दल सांगितली। हिरवीगार झाडे नदीकाठी समीरचं नाव घेते खास तुमच्यासाठी। अशी साखरेने घासली, दुधाने धुतली, रुमालाने पुसली आणि सुरेश रावांचं नाव घ्यायला राधाकृष्ण हसली। वडाला पुण्यासाठी लागतात फळे, करवंद, जांभूळ, फणस आणि गणेशरावांचं नाव घेते। आज आहे वटपौर्णिमेचा दिवस। you